ससं पकडण्यासाठी मी आणि माझं ती संघ येते कुत्रं ती चाललंय. तुम्हाला दिसतंय कुत्रं. संध्याकाळच्या तकरीबन 7:30 वाजले त्या तरी आणखीन आकाश असं झालं या. आणि ही म्हणला ससं पकडलंय ठिकाणी बघा जीप चाटते खाल्लंय का काय काय माहीत. तो का सारखं इकडे येतंय बघा इकडे तुम्ही. चल ससं पकडायला जाऊ. तर तुम्हाला आता कसं वाटेल ससं पकडण्यासाठी पकडू शकतंय. ससं पकडण्यासाठी भले तुम्हाला स्वतःचा विचार होऊन असावा लागतोय. तेव्हा कुठलीही गोष्ट पकडून पूर्ण होती आणि ही गोष्ट कायम राहू शकत नाही. आणि आपण जी गोष्ट होऊन करणार आहे आणि ती गोष्ट पकडून चालायला तुम्ही शिका. आणि कोण किती नाराज आहे आपल्यावर आणि कोण किती नाराज नाही ह्याचा उपयोग नाही. ताण लागलेलं पाणी स्वतःच्या हातानंच प्यावं लागतंय. आणि पाणी पिता पिता जरी घास पोटात नसला आपल्या तरी पोटामध्ये कावळं उघडतात ते. आणि तीच आपण काम जे आहे पकडून करायला शिका पूर्ण. आणि ही एक गोष्ट अशी ध्यानात राखा, ती टेन्शन आणि डिप्रेशन ही कायम येणार आहे. आणि आभाळ हा रंग बदलून आणि ती त्याचं काम चालू राखणार आहे. आणि एक गोष्ट होऊन राखायला शिका. आपण पकडून कुठलीही गोष्ट स्वतःच्या हिमतीवरती करायला शिका. जसं की तुम्हाला दिसतंय मागं हे आता मी सारखं येतोय तर माझ्या संग चालत आलं गाडी आणि असं वातावरण झालंय. आणि मला काय हवंच नव्हती आता याला इकडे शेतीमध्ये लाईट फिट अशी एक नंबर आहे. सगळीकडे असं दिसतंय वातावरण एक नंबर झालंय. ऊस असा हिरवागार आहे. पण किती मस्त वाटते. मस्त वाटत नाही पकडून नवं स्वतःच्या पायावरती होऊन चालून. आता तुम्हाला मी बोलतोय मी स्वतःच्या तोंडाने बोलतोय का तर मला माहीत आहे तुम्हाला बोलल्याशिवाय भाग नाही. चिलटं जरी तोंडात गेली तरी काय उपयोग नाही. आणि ती टी व्ही वरजली म्हणून त्याच्यावरती उपयोग नाही. वाटते आपल्याला परिस्थितीच्या खाली असते. लय जणांचं म्हणणं आहे टी व्ही खाली परीस असते. टी व्ही खाली परीस नसते. परीसारखं आपलं जीवन आहे. ह्या लोकांच्याच सोनं होतं परीची ठेवल्यावर. तसं आपण घडत कसं नाही. एका किलोच्या लोकांच्यापासून अनेक वस्तू घडू शकतात. परंतु त्या किलोच्या लोकांच्याला परीस लावलं तर 1 किलोचं लोकांना 70 ते 80 रुपये आहे. आणि तीच ती परीस लावलं तर सोनं झालं तर त्या परिसाचं 1 किलो लोकांच्याच कमीत कमी 20 ते 25 लाख रुपये आरामामध्ये होऊ शकतात. बिहिरीज हा प्रत्येकाची होऊ शकते. फक्त पकडून होऊन करायला शिका. टेन्शन आणि कोण काय मनावरती बोललंय म्हणून ह्याच्यावरती बसून राहू नका. आणि ससं जरी चाललं ससायची आणि कुत्र्याची रेस लावली तरी ससं आहे ना असल्या अंधाराच्या काळोखीत ती गवणार नाही. कसं पण धडा 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 पकडणार नाही. ती पडणार का तर त्याला माहीत आहे माया मागे शिकार लागले. ती शिकारापुढे सुट्टी देत नाही. म्हणून आपण पकडून काम करायला शिका. कसं सक्सेस होत नाही स्वतःहून करून विचार करायला शिका. सक्सेस होण्यासाठी सशासाठी आणि एक बोलणारं कोणतं असतंय बोलण्याकर. आणि सशासारखं आपण ससा आहे पण शिकार आहे ती आपल्या मागं लागलंय पण आपल्याला पकडणार आहे. परंतु आपल्याला झेप घेतल्याशिवाय उपयोगच नाही. मग आपल्याला पकडलं तर माणसानं कुत्र्यासारखं सांगतोय तुम्हाला. पण एखाद्या कुणी जरी आपल्याला पकडलं आता बोलतोय पण चिलतं येते ती तोंडात जाते ती का तर त्यांना माहीतच नाही काय चाललंय काय नाही काय बोलतंय काय नाही. त्याला काहीच घेणं नाही. इकडं अंतराच्या काळजी मी रस्त्यावर उभा राहिलो इचुकाच्याचं मला काय माहीत आहे का इकडून काय येईल फिल काय मला माहीत आहे काय घेणं देणं आहे का काय. पण मी बोलायचा प्रयत्न करतोय. तसं उभ्या आयुष्यामध्ये पकडून गोष्ट करायला शिका. तुम्ही स्वतःच्या हिमतीवरती आणि राहिलेला विषय घड्याळाच्या दिशेनं पण अवलंबून राहू नका. घड्याळ जसं पळतंय तसं होऊन पकडून गोष्ट करायला शिका. तुम्ही स्वतःच्या हृदयावरती ठाम छातीवरती उभा राहून तुम्ही यशस्वी सुद्धिक नाही होणार. असं कुठलीही गोष्ट उभ्या जिंदगीमध्ये होऊन नाही राहणार. आणि तुम्हाला वरती जरी आबाळाला टेकायचा प्रयत्न झाला तर कोण तुम्हाला हात धरायला रिकाम नाही. पकडून गोष्ट करायला शिका. जी तुमच्या नशिबात लिहिलेली गोष्ट आहे ती होणारच आहे. त्यापुढं कोणच हरू शकत नाही. आणि कधी खरं आहे. धन्यवाद. हा.